कर्नाटकच्या बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. दगडफेक करणाऱ्यांवरती कारवाई न केल्यास बागलकोट बंदचा इशारा. कोल्हापुरात शिवजयंतीला तरुणांची हुल्लडबाजी, दुचाकींचे सायलेन्सर काढून करणं कर्कश आवाजात हैदोस. दुचाकी पेटवून थेट पंचगंगा नदीत फेकली. हुल्लडबाजीतून एका तरुणावरही हल्ला. अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावरती छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावरती हल्ला. सोलापूरच्या माढा तालुक्यातील बावी इथली घटना. महिला अधिकाऱ्याच्या अंगावरती टेम्पो घालण्याचा प्रयत्न. पुण्याच्या इंदापुरातील भिगवणची तरुणी मध्यरात्री पोलिसांसमोर हजर. स्वतःच्या इच्छेनं निघून गेल्याचा तरुणीचा जबाब. 50 तासांनंतर तरुणी आणि तरुण स्वतःहून पोलिसांसमोर झाले हजर. भिवंडी महापौरपदासाठी आज निवडणूक. भाजपचा एक गट काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा. काँग्रेसचा महापौर बसतो का याकडे लक्ष. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक. थोड्याच वेळात बैठकीचं आयोजन. मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित. शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कुठली रणनीती हे पाहणं महत्त्वाचं. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 6 दिवसात सादर होणार. विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती. दोन्ही फ्लाईट रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे रेकॉर्ड. पुण्याच्या आमदारांची निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव. पुण्याचे आमदार निधीच्या प्रतीक्षेत. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्यानं आमदारांचा निधी अडवला. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथं लग्न मंडपात रक्तरंजित संघर्ष. जुन्या वादातून धारदार हत्यारानं भुसकून 3 जणांची हत्या. गुजरातला पळून जाताना आरोपींना अटक. रथोत्सवात महिला भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मधील रथोत्सवामधला प्रकार. पोलीस बंदोबस्त असतानाही महिलांमध्ये हाणामारी. मारहाणीचं कारण अस्पष्ट. पुण्याच्या मुळशीतील कुस्तीला गालबोट. मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेत पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकाचा पैलवान सिकंदर शेखला मारण्याचा प्रयत्न. सिकंदरनं संयम दाखवल्यानं वाद निवळला. चार वर्षीय चिमुरडा रात्रभर शाळेत कोंडला गेला. नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेड्यातली घटना. चिमुरडा खेळता खेळता अंगणवाडीत गेला आणि तिथे झोपला. तपासणी न करता कुलूप लावल्यानं चिमुरडा रात्रभरच राहिला अंगणवाडीत. नाशिकच्या नैताळे गायरान जमीन घोटाळ्याबाबत आज सुनावणी. 90 एकरपैकी 30 एकर गायरान जमीन हडपल्याचा प्रकार. पुढारी न्यूजनं घोटाळा आणला होता उघडकीस. कायदेशीर कारवाईचा मार्ग आज ठरणार. आजपासून सुरू होणार 10वीची परीक्षा. मुंबई विभागातून 3,49,000 परीक्षार्थी. परीक्षा केंद्रांवरती कडक नजर ठेवली जाणार. रविवारपासून पुन्हा बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात. आश्वासन न पाळल्यानं रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. सहकुटुंब झोपडी बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा. खासगी कंपनीमार्फत कंत्राटी भरती प्रक्रियेला विरोध. सरकारच्या मोफत योजनांवरती सुप्रीम कोर्टाचे कडक शब्दात ताशेरे. सरकारवरती कर्जाचा बोजा वाढत असतानाच मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीवरती भर देण्याचा सल्ला. भारत पाकिस्तानमधील युद्धात मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा. दोन्ही देशांना 200% टॅरिफची धमकी देऊन युद्ध मिटवलं. दोन्ही देशांना चर्चेसाठी भाग पाडल्याचा ट्रम्प यांचा दावा.